ओघ मोठा आहे, त्यांचे कौटुंबिक मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांचे मित्रवर्ग या ठिकाणी मोठा आहे। आज अतुल शेठचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? अतुल शेठचा वाढदिवस निमित्त जे लोक त्यांच्यावरती प्रेम करत आहेत अशाच प्रकारे त्यांच्यावरती वर्षोवर्ष प्रेम करावं याच शुभेच्छा मी त्यांना देऊ इच्छितो। अतुल शेठ बेनके यांचं कार्य पाहिल्यामुळे सगळे मंडळी त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतात। आपल्यासोबत अतुल शेठ यांच्या अर्धांगिनी आहेत। एवढं मोठं कार्यकर्त्यांचं मोह पाहिल्यावर त्यांच्या अर्धांगिनींना काय वाटतंय आणि ते अतुल शेठला काय शुभेच्छा देतात आपण जाणून घेऊया। ताई, तुम्ही काय सांगाल? खरं तर पद नसताना सुद्धा एवढी जी गर्दी असते किंवा जे जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते असतात ते बघून खरंच एक समाधान वाटतं की आपण जे काही काम करतोय किंवा जी काही आपल्याला शिकवण आहे त्या माध्यमातून जे आपण काम करतोय त्याची पोचपावती मिळाल्यासारखं वाटतं। पप्पांचा वाढदिवस, काय शुभेच्छा? मला खूप चांगलं वाटलं की त्यांचा वाढदिवस परत आला आणि खरं तर त्यांनी साजरा नाही केला कारण का अजितदादा गेले, पण जसं त्यांच्यावर प्रेम होतं अजितदादावर मला ते खूप आवडलं। तू पप्पांना शुभेच्छा काय दिली? हॅपी बर्थडे आबा, तुमचा वाढदिवस नेहमी एक उत्सव सारखा आपण साजरा करतो आणि इथे लोकांना नाही यांना सांगून पण इतके लोक प्रेमापोटी त्यांच्यासाठी आले, हे दाखवतं की किती लोकांचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि आमचं सगळ्यांचं त्यांच्यावर खूपच प्रेम आहे। बेनके कुटुंबाचं कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व अतिशय चांगलं राहिलेलं आहे आणि अतुल बेनके आमदार नसताना देखील कार्यकर्त्यांचं मोहोळ या ठिकाणी आलेलं आहे। पत्रकार असतील, राजकीय मंडळी असतील, अधिकारी असतील, हे सगळे मंडळी अतुल बेनके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत आणि या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांचा मोठा संच इथं पाहायला मिळतोय। आपल्यासोबत आर्वी गावचे विजयराव डोंगरे साहेब आहेत। सर, वाढदिवसाच्या काय शुभेच्छा? आज आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस आहे। आम्ही आर्वी ग्रामस्थ त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो। ठोकळे सर, तुम्ही काय शुभेच्छा द्याल? आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब यांचा आज वाढदिवस आहे। कार्यकर्ते या ठिकाणी भरपूर आहेत। आदरणीय अतुल शेठ साहेबांचं आर्वी गावावर विशेष असं प्रेम आहे। आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांचंही प्रेम होतं आणि अतुल शेठचंही त्याच पद्धतीत आर्वी ग्रामस्थांवर मित्रमंडळींवर चांगलं प्रेम आहे आणि कुठलंही काम असं अतुल शेठच्या माध्यमातून ते पूर्णतः जातं। भविष्य काळामध्ये अतुल शेठ पुन्हा एकदा आमदार व्हावीत ही इच्छा। तरुणांचे आयडॉल ठरलेले अतुल बेनके आज यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय। आपल्यासोबत सरोदे सर आहेत। सर, काय शुभेच्छा द्याल? आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार, माजी आमदार अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवसाला या ठिकाणी आम्ही आलो आहे आर्वी ग्रामस्थ। या ठिकाणी तरुणांचा मोठा जनसैलाब वाणीसाहेब या ठिकाणी जमला आहे। तरुणांच्या अपेक्षा या ठिकाणी तालुक्यातल्या तरुणांच्या अपेक्षा वाढत आहेत, तर अतुल शेठ या ठिकाणी भावी आमदार म्हणजे भविष्यामध्ये आमदार व्हावेत आणि हे सगळं जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळो याच त्यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा। बेनके कुटुंबाचं जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मोठं योगदान आहे। आपल्यासोबत शेवाळीताई आहेत। शेवाळीताईंचं बेनके कुटुंबाचं एक जिव्हाळ्याचं नातं कौटुंबिक राहिलेलं आहे। आज तुमच्या मुलासमान असलेल्या अतुल बेनकेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? काय शुभेच्छा द्याल? आज आमचे नेते अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक चांगली त्यांना शुभेच्छा देण्याची एक चांगली संधी असते। ती एक तालुक्यातल्या सर्वजणांना पर्वणीच असते। अतुल शेठना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तसं पाहायला गेलं तर एक तालुक्याचा, आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास करणारे एकमेव युवा नेतृत्व म्हणजे अतुल शेठ बेनके आहेत। तर नक्कीच इथून पुढं त्यांच्या हातून त्यांना दैदिप्यमान आयुष्य याच्यासाठी लाभो की तालुक्याचा विकास त्यांच्या हातून घडो। आणि मी वल्लभ नागरी पतसंस्था तसेच माझं कुटुंब आणि तनिष्का व्यासपीठ आणि सर्व जिल्हा राष्ट्रवादीतर्फे अतुल शेठना खूप खूप मनापासून शुभेच्छा व शुभाशीर्वाद देते। सर, तुम्ही काय भावना व्यक्त कराल? आज या तालुक्याचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांचा वाढदिवस। मी सुरुवातीला जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, माझे सहकारी
आदरणीय अतुल शेठ बेनके यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना शुभेच्छा देत असताना आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्याचं पुन्हा एकदा त्यांनी प्रतिनिधित्व करावं ही अपेक्षा. या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक कार्यकर्ता अतुल बेनके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा सगळा आपण महापूर पाहतोय. म्हणजे आपण म्हणतो हाताच्या कंगणाला आरसा कशाला. अतुल बेनके जरी आज आमदार नसले तरी कार्यकर्त्यांचं मोळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सगळे कार्यकर्ते अतुल बेनके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. इथे श्रीकृष्ण पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजेश शिवाजीराव गावडे आहेत. वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा. आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. खरं तर वैकुंठवासी वल्लभ शेठ बेनके यांच्यानंतर खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये विकासाची गंगा जर कोणी आणली असेल तर अतुल शेठ बेनके यांनी आणली. शेती असेल, सहकार असेल, व्यापार असेल, रस्ते विकास असेल किंवा इतर काही कामकाजांसंबंधीचे प्रश्न असतील. गेल्या त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जुन्नर तालुक्यामध्ये वाटचाल केलेली आहे. जवळपास 3300 कोटी रुपयांची विकास कामं त्यांच्या माध्यमातून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये झालेली आहेत. खरं तर अजितदादा पवारसाहेब यांच्या सक्षम पाठिंब्याच्या निमित्तानं अतुल शेठ बेनके यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जुन्नर तालुक्यामध्येच नाही, पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्या निमित्तानं उमटवलेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये अतुल शेठ बेनके आता आमदार नाही आहेत, परंतु आपण जर या ठिकाणी सकाळपासून पाहिलं तर आता देखील विद्यमान आमदार असल्यासारखीच भावना कार्यकर्त्यांची आम्हा सर्वांची आहे. निश्चितपणाने इथून पुढच्या काळामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे अतुल शेठ बेनके आपल्या परिसराचं नेतृत्व करत असताना राज्याच्या राजकारणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा ठसा उमटवतील अशा अपेक्षा या निमित्तानं मी बाळगतो. आपण सर्वजण अतुल शेठ बेनके यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालात. आपल्या सर्वांना मनापासूनचे धन्यवाद देत असताना अतुल शेठ बेनके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि प्रभू रामाच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो. धन्यवाद. जुन्नर तालुक्याच्या विकासामध्ये बेनके कुटुंबाचा मोठं योगदान राहिलेलं आहे. हा तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी त्यांचं योगदान असतानाच अतुल बेनके यांनी आमदार असताना 3330 कोटी रुपयाचा निधी आणला. राजकीय गणितं वेगवेगळी झाली, 2 राष्ट्रवादी विभागल्या आणि त्याच्यामुळे अतुल शेठ बेनके यांचा पराभव जरी झाला असला तरी कार्यकर्त्यांचं मोळ त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याची ही पोचपावती म्हणावी लागेल. आणि म्हणूनच आगामी काळामध्ये अतुल बेनके यांना आमदार होण्यासाठी मला वाटतं कुठलाही राजकीय नेता किंवा कोणी रोखू शकणार नाही. त्यांची आपण हे भविष्यवाणी असं म्हणतो असं नाही, परंतु एवढी गर्दी पाहता आणि अतुल बेनकेंचं कर्तृत्व पाहता अतुल बेनके 2029ला निश्चितपणे आमदार होऊ शकतात. आपण बाहेर पण पाहतोय कार्यकर्त्यांचं मोळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी येतो, अतुल शेठ बेनके यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत आणि अतुल शेठ अब जिओ हजारो साल, साल के दिन हो 50 अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातात. पाहतोय माजी आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्यामध्ये नाही, त्यामुळे वाढदिवस त्यांनी अतिशय साध्या पद्धतीनं साजरा केलेला आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने भेटायला येतात. मला भेटायला येताना कोणीही हार तुरे आणू नका, तो विद्यार्थ्यांना वह्या घेऊन या, विद्यार्थी भविष्यकाळात घडले तर आपण काय करू शकू अशा प्रकारच्या त्यांच्या भावना राहिलेल्या आहेत. आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब शेठ आहेत. गुलाब शेठ, आज अतुल शेठचा वाढदिवस आहे, काय तुमच्या शुभेच्छा. अतुल शेठला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जिओ 1000 साल के दिन हो 50,000. भविष्य काळात राजकीय शुभेच्छा काय. अतुल शेठने आमदार व्हावं ही सदिच्छा आहे. बस बाकी अतुल शेठने आमदार व्हावं अशा प्रकारच्या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतुल शेठ, तुमचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे. तुमच्या मनातील इच्छा निश्चित पूर्ण व्हावं. या तालुक्याच्या विकासामध्ये बेनके कुटुंबाचं योगदान मोठं राहिलेलं आहे. तुम्ही देखील चांगलं काम केलेलं आहे आणि या जनतेचा एवढा पाठिंबा पाहिल्यानंतर भविष्यकाळ तुम्हाला उज्ज्वल आहे अशी ही सगळी मंडळी म्हणतायत. आप जिओ हजारो साल, साल के दिन 50,000. सुरेश वाणी, विघर टाइम्स, नारायणगाव. अतुल शेठ बेनके यांच्या पाठीशी सदैव भावासारखे उभे राहिलेले अक्कीप भाई आपल्यासोबत आहे. राजकीय टीका कुणी काही करो, परंतु त्या परतवून लावण्याचं काम अक्कीबाई यांनी केलेलं आहे. ते जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नगर परिषदेमध्ये नेते आहेत. तो आज तुमच्या बंधूंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल. सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे
आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अशा खूप खूप शुभेच्छा देतो. दरवर्षी अतुल शेठचा वाढदिवस आम्ही कार्यकर्ते हे मोठा उत्साहाने नारायणगाव या ठिकाणी साजरा करत असतो. मध्यरात्रीपासून अनेक तालुक्यातले शेकडो कार्यकर्ते युवक या ठिकाणी येऊन शुभेच्छा देत असतात. पण आम्ही एक 4-8 दिवसापूर्वी अतुल शेठ बेनके साहेबांनी आम्हाला आदेश दिले की यावेळेस अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळं तालुक्यात आपल्याला कुठल्याही पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा नाही किंवा बुके शाल वगैरे ते काय स्वीकारायचं नाही. जे कोण भेटायला येतील समाज उपयोगी जे साहित्य आहे, जे तालुक्यामध्ये गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शाळेय साहित्याचं वाटप या ठिकाणी अनेक लोकांनी घेऊन आलेले आहे. त्याचा स्वीकार आमदार रमाई नम्रपणे केलेला आहे. आज वाणीसाहेब तुम्ही खूप वेळापासून या ठिकाणी आहात. तुम्हाला जे वातावरण दिसते ही काय पैसे देऊन आणलेली लोक नाही. ही अतुल शेठ बेनके किंवा बेनके परिवारांनी जे त्यांच्या आयुष्यभर जे तालुक्यामध्ये 40, 45, 50 वर्ष ते तालुक्यामध्ये समाजकारण राजकारण करत आहेत, हे त्यांच्या कार्यातून त्यांच्या स्वभावातून जोडली गेलेली ही माणसं आज तालुक्यामध्ये त्यांना भेटायला या ठिकाणी येत आहेत. आज जर आपण पाहिलं तर अतुल शेठ बेनके आमदार असताना 2019 ते 2024 सालामध्ये त्यांचे जसे वाढदिवस झाले तसा आज वाटायला लागलं की तालुक्यामध्ये एक आज नवचैतन्याचं वातावरण आहे. अतुल शेठ बेनके हे तालुक्यामध्ये 2029ला कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यातील मायबाप जनता अतुल शेठला आमदार केल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. जे अजितदादांच्या माध्यमातून अतुल शेठ बेनके साहेबांनी तालुक्यामध्ये 5 वर्षाची विकास कामं केली, ती विकास कामं आज पण अनेक अर्ध्यापेक्षा जास्त कामं आज तालुक्यामध्ये शिल्लक आहे. ती कामं यापुढील काळामध्ये अतुल शेठ पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याच्या माध्यमातून आज त्या माणसाचा स्वभाव, त्या माणसाचं लोकांप्रती असलेलं योगदान, त्या माणसाचा असलेलं स्वभाव, सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे लोकांना अतिशय प्रिय वाटतात. त्यामुळं दिवसेंदिवस अतुल शेठ यांची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे. येणाऱ्या काळात अतुल शेठ बेनके यांना मायबाप जनता आमदार केल्याशिवाय थांबणार नाही. या शुभेच्छा, या सदिच्छा ही प्रार्थना देवाकडे मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. अतुल बेनके आमदार नसतानाही एवढं कार्यकर्त्यांचं मोहोळ या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे अतुल बेनके यांना भविष्यकाळ निश्चित उज्ज्वल राहणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.